आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला। मालेगावमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आठवडी बाजार, जत्रा आणि मेळाव्यांवर देखील आता बंदी घालण्यात आली। मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे। अनेक धरणं देखील आता ओसांडून वाहत आहेत। नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक तालुक्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। संतोष खताळ आमचे प्रतिनिधी जोडले जात आहे। या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी संतोष, आपण पाहतोय नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाने तुफान बॅटिंग केलेली आहे। अनेक धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे, नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत आणि पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पर्यायी अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्याची वेळ आता प्रशासनावर आलेली आहे। महत्त्वाची नेमकी अपडेट सोम सर, बरोबर आहे। आज नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर आज नाशिकच्या कळवण, सटाणा, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, बागलाण अशा जवळजवळ 8 ते 9 तालुक्यांना आज शाळेला सुट्टी देण्यात आली असून या ठिकाणी आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली। त्यामुळे आज प्रशासनाला शाळेला सुट्टी देण्याची वेळ आलेली असून या ठिकाणी कालच गिरणा धरण जे आहे ते जवळजवळ 90% वर भरलेलं असून या ठिकाणी मोसम नदीला देखील पूर आलेला आहे। त्यातच सप्तशृंगी गड असू या ठिकाणी सप्तशृंगी गडावरची वाहतूक असते गडावर जाण्यासाठी ती देखील काल जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केली असून त्या ठिकाणी आज जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत सप्तशृंगी गड देखील उत्तर महाराष्ट्रातील मंदिर असून या ठिकाणी ते मंदिर बंद करण्यात आलं असून पुढील आदेश तर हे मंदिर बंद करण्याची देखील प्रशासनाकडून तयारी करण्यात आली। संतोष, आतापर्यंत या ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सरासरी किती पाऊस झालेला आहे? ॲक्च्युली नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पूर्व भागामध्ये कमी पाऊस होता, मात्र गेल्या 2-3 दिवसापासून सततचा रिमझिम पाऊस चालू असून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील चालू आहे। मात्र असं असलं तरी आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना रस्त्यावर बाहेर उतरण्याची देखील प्रशासनाकडून सूचना देण्यात आली। निश्चित संतोष, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद।